नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संचार साथी या ॲप्लिकेशनबद्दलची माहिती. भारत सरकारने संचार साथी नावाचे एक ॲप सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो की आपल्या नावावरती आपले आधार कार्ड यूज करून कोणी सिम कार्ड घेतलेले आहे का ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर कृपया ह्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर आपल्याला Google प्ले स्टोअर आपल्या मोबाईलमधले ओपन करायचे आहे. तिथं आपल्याला संचार साथी असे नाव टाईप करायचे आहे. संचार साथी ॲप. तर हे ॲप्लिकेशन मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. तर मी याला आता ओपन करतो. याच्यामध्ये बेनिफिट हा होणार आहे की आपल्या नावाने जर कोणी फ्रॉड मोबाईल कनेक्शन घेतलेले असेल तर ते डिटेक्ट होणार आहे आणि आपण ते डिलीट पण करू शकणार आहोत. तो मोबाईल नंबर आपण बंद पण करू शकणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण इथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तर इथं मी माझी लँग्वेज मराठी सिलेक्ट करतो आणि प्रोसीड या बटनला क्लिक करतो. जेव्हा मी इथं प्रोसीड बटनला क्लिक करतो तर याची काही इथं डिटेल्स यांनी दिलेले आहेत. चक्षू संशयास्पद फसवणूक संप्रेषकांचा अहवाल द्या. तुमचा हरवलेला चोरी झालेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करा. तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या. तुमच्या मोबाईल हँडसेटची वैधता जाणून घ्या. भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करा. तर इथे जी खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे अन्वेषण करा, याला मी क्लिक करत आहे. तर इथं आपण पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुढे जा या ऑप्शनला मी इथं क्लिक केलेलं आहे. इथं तुम्हाला ॲलो परमिशन ग्रँट करायचे आहेत. इथं तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे. जसं की मी इथं माझं पूर्ण नाव इथं देत आहे आणि नोंदणी करा या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर इथं संचार साथी वूड लाईक टू सेंड अ मेसेज. तर इथे एक आपल्याला संचार साथी एक मेसेज पाठवत आहे की जेणेकरून आपला इथं जो आपला मोबाईल आहे तो इथं व्हेरीफाय होत आहे आणि नोंदणी चालू आहे. कृपया थोडा वेळ थांबा. तर आपली इथं नोंदणी म्हणजे होत आहे. तर आपला इथं मोबाईल नंबर यशस्वीरित्या नोंदणी झालेला आहे. तर इथं आपल्याला पाहायचं आहे की आपला जो म्हणजे मोबाईल आहे, आपला जो मोबाईल नंबर आहे, कुणी अदर व्यक्तीने तरी आपल्या नावावरती रजिस्टर केलेलं नाही आहे. तर इथं आपण क्लिक करत आहे. तर इथं जो काही माझा मोबाईल नंबर दिसत आहे, तर इथं माझा मोबाईल नंबर दिसत आहे आणि इथं नोंदणीकृत हा ऑप्शन इथं मला दिसत आहे. तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या. तर माझ्या नावाने माझं सूरज पाटील जे नाव आहे, त्या नावानं फक्त एकच नोंदणीकृत मोबाईल इथं दिसत आहे. इथं मी या नंबरला आपल्या सादर केलेल्या अनुरोधाला ट्रॅक करा. तर अशा प्रकारे इथं हे सगळे ऑप्शन आपल्याला दिसत आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबर निवडा. तर इथं मी नोंदणीकृत माझा मोबाईल नंबर निवडलेला आहे. माझ्या नावानं अदर कनेक्शन कुठलं घेतलं गेलेलं नाही आहे. तर हा माझा मोबाईल नंबर हा नोंदणीकृत आहे. तर या ॲपचे असे काही फायदे आहेत. त्यानंतर तुमच्या मोबाईल हँडसेटची वैधता जाणून घ्या. तर इथं तुम्हाला तुमचा जो मोबाईलचा 15 अंकी IMEI नंबर आहे तो इथं द्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलची जी वैधता आहे ती पण तपासून मिळेल. त्यानंतर तुमचा हरवलेला चोरी झालेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करा. तर हरवलेल्या चोरलेला मोबाईलला तुम्ही इथून ब्लॉक करू शकता. सापडलेला मोबाईल अनब्लॉक करू शकता. त्याची स्थिती पण पाहू शकता. तर एकूण जर आपण पाहिले तर हे खूप चांगले ॲप्लिकेशन आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या नावाने घेतलेले मोबाईल कनेक्शन्स पण चेक करू शकतो. ते बंद पण करू शकतो. आपला जर मोबाईल हरवला तर तो आपला हँडसेट आपण ब्लॉक पण करू शकतो. तर हे होती संचार साथी ॲप्लिकेशनबद्दलची माहिती. जर तुम्हाला माहिती निश्चितच आवडली असेल मित्रांनो, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.